नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या. शेतातून मोटर व कॉपर वायर चोरी. वडजाईतील 15 ते 20 शेतकऱ्यांचे 1.5 लाखांचे नुकसान. धुळे तालुक्यातील वडजाई गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून मोटर व कॉपर वायर चोरी केल्याची घटना समोर आलीय. या चोरीमुळे परिसरातील सुमारे 15 ते 20 शेतकऱ्यांचे तब्बल 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामाची कामे जोरात सुरू असताना शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत. काही ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई, खतांचा अभाव, बनावट युरियाचे संकट, अपुरा वीज पुरवठा अशा समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच आता शेतातून मोटर व कॉपर वायर चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की MSEBकडून पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने आधीच शेती कामांवर परिणाम होत आहे. त्यात चोरीच्या घटनांमुळे आर्थिक फटका बसत असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वडजाई गावातील शेतकरी हंसराज सतीलाल पाटील, भैयासाहेब देवरे, दीपक सूर्यवंशी, रुपेश देवरे, कृष्णा सूर्यवंशी, पिरण सूर्यवंशी, भूषण देवरे, बबलू देवरे, रावसाहेब देवरे, नितीन देवरे, गुलाब सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, रोहित सूर्यवंशी, भगवान देवरे, भाईदास देवरे, कमलेश सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी, मिलिंद सूर्यवंशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव हंसराज सतीलाल पाटील, बाळापूर. माझे 2 मोटरी विहिरीवरून चोरले गेल्या. त्याचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्याद केली आहे. न्याय द्यावा आम्हाला. ओके. आजपर्यंत शेतकऱ्यांचं चारी बाजूनी संकटात आहे. पहिले शेतकऱ्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. दुसरं म्हणजे शेतात पिकं लावलेले आहेत, कपाशी लावलेली, तरीसुद्धा चोऱ्या होतात रात्रंदिवस. आजपर्यंत मोहाडी पोलीस स्टेशनला आम्ही जेवढे बी अर्ज केलेले आहेत तेवढ्यांचे चोऱ्या झालेले अर्ज रिपोर्ट देऊनसुद्धा आमचा एकही आरोपीला पकडला जात नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही. प्रशासक हे आमच्यासाठी शेतकऱ्यांचं सरकार म्हणतात, पण शेतकऱ्यांसाठी हे सरकार नाही आहे. आज रात्री 18 शेतकऱ्यांच्या वायरी चोरीला गेल्या. 2 दिवसापूर्वी 12 शेतकऱ्यांच्या वायरी चोरी गेल्या. त्या 8 दिवसात 15 दिवसात पूर्ण शिवाराच्या वायरी चोरून नेतात. कोणाच्या मोटरी चोरतात, कोणाच्या बकऱ्या चोरतात, कोणाच्या गाई ढोरं चोरतात. तरी आजपर्यंत मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन एकही शेतकऱ्याची कंप्लेंटचा निकाल लागलेला नाही. तरी आम्ही आजपर्यंत DSP ऑफिसरला आता निवेदन देणार आहे, गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहे आणि कमिशनरला निवेदन देणार आहे आणि नाशिक विभागीय आयुक्ताला देणार आहे. तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा. आजसाठी इथेच थांबूया. आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.